चातुर्मासात श्री हरिविष्णू झोपी का जातात? नमस्कार मंडळी. चातुर्मासात श्री हरिविष्णू झोपी जातात का याबद्दलची आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती ऐकूया. ऐका विष्णुदेव का झोपी जातात याची सुंदर कथा. देवशयनी एकादशीपासून सर्व मंगल कार्य थांबवले जाते आणि त्यानंतर 4 महिन्यांपर्यंत म्हणजेच देवप्रबोधिनी एकादशीपर्यंत कोणते शुभ कार्य केले जात नाही. या 4 महिन्यात लग्न, बारसं, जावळं, गृहप्रवेश अशी कोणतेच मंगल कार्य होत नाही. या 4 महिन्यांपर्यंत श्री विष्णू का झोपी जातात याची पौराणिक कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया. भारतीय संस्कृती, परंपरा, सण, उत्सव, व्रत, वैकल्ये यामध्ये एकादशीला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक मराठी महिन्यात 2 एकादशी येतात. आषाढ शुक्ल पक्षाची एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी होय. असं म्हणतात की या एकादशीपासून सर्व देवदेवता 4 महिन्यासाठी शयन करतात. याला चातुर्मास म्हणतात. यावर्षी देवशयनी एकादशी 17 जुलैला आहे. देवशयनी एकादशीपासून सर्व मंगल कार्य थांबवले जातात आणि त्यानंतर 4 महिन्यांपर्यंत म्हणजेच देवप्रबोधिनी एकादशीपर्यंत कोणतेच शुभ कार्य केले जात नाही. या 4 महिन्यात लग्न, बारसे, जावळे, गृहप्रवेश अशी कोणतीच मंगल कार्ये होत नाहीत. या 4 महिन्यांपर्यंत श्री विष्णू का झोपी जातात याची पौराणिक कथा. यामुळे विष्णू झोपी जातात. वामन पुराणानुसार सांगितले गेले आहे की एका दिवशी राजा बली यांनी आपल्या संपूर्ण ताकदीने तिन्ही लोकात आपला अधिकार गाजवला होता. ते पाहून इंद्रदेव सोबत इतर सर्व देवता घाबरून श्री विष्णूकडे गेले. देवतांना त्रस्त पाहून विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि राजा बली यांना भिक्षा मागायला गेले. राजा बली म्हणाले, जे मागायचे असेल ते मागून घ्या. यावर वामन देवांनी 3 पद भूमी मागितली. पहिल्या आणि दुसऱ्या पदात जमीन आणि आकाश मोजले गेले तर तिसऱ्या पदात काहीच उरले नाही. तेव्हा राजा बलीने आपले मस्तक पुढे केले. हे पाहून श्री विष्णू राजा बलीवर खूप खुश झाले आणि त्यांना वरदान मागावयास सांगितले. बलिराजाने पाताळात स्थान ग्रहण करण्यास सांगितले. ते ऐकून श्री विष्णू पाताळात चालले गेले. ते पाहून सर्व देवता आणि माता लक्ष्मी चिंतित झाले. आपल्या पतींना घेण्यास लक्ष्मी माता गरीब स्त्रीच्या वेशात बलिराजाकडे गेल्या आणि त्यांना भाऊ बनवून राखी बांधली. तसेच भेट म्हणून पाताळातून आपल्या पती श्री विष्णूंना नेण्याचं वरदान मागितलं. लक्ष्मी मातेसोबत परत जाताना श्री विष्णूंनी राजा बलीस वर दिला की ते प्रत्येक वर्षाच्या आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत पाताळात राहतील आणि या 4 महिन्याच्या अवधीला त्यांनी योगनिद्रा म्हटले आहे. हेच कारण आहे की दिवाळीत लक्ष्मी मातेची पूजा विष्णू देवाशिवाय केली जाते. यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकर बघतात श्री विष्णू देवांचे कार्य. आणखी एक पौराणिक कथेनुसार एक वेळा शंखचूर नावाच्या राक्षसासोबत भगवान विष्णूंचं खूप मोठं युद्ध झालं होतं आणि शेवटी राक्षसाचा वध झाला. युद्धामुळे श्री विष्णूंना थकवा आला आणि ते सृष्टीचे संपूर्ण कार्य भगवान शंकराला सोपवून योगनिद्रेला निघून गेले. त्यामुळे 4 महिने भगवान शंकर श्री विष्णू देवांचे कार्य करतात आणि त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार. ओम नमः शिवाय.